आज मी बनवणार आहे राशनच्या तांदळाची चकली. त्यासाठी जो कलर वापरला तो त्यासाठी मी बीटाचा वापर केलेला आहे. बीट शिजून घेतले आधी, ते बारीक केले मिक्सरमध्ये. पाणी ठेवले एका पातेल्यामध्ये उकळण्यासाठी. मीठ टाकले त्यात. त्यात ते जे बीट जे बारीक केलेले आहे आपण त्यात टाकणार आहोत. तीळ टाकायचे, पापड खार टाकायचे. पाणी चांगलं उकळल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ तुम्हाला जसं लागेल त्याप्रमाणे टाकायचे. ते थोडंसं घट्ट झाल्यानंतर तुम्ही चांगलं हलवून घ्यायचं आहे. ते झाकून ठेवायचे 5 ते 10 मिनटं. पूर्ण बाजूने हलवायचे, चांगले शिजून घ्यायचे पीठ ते, तरच त्याची चकली चांगली होईल. मी ह्याच्यात कोणताही केमिकलचा कलर वापरलेला नाही आहे, आपला नैसर्गिकच कलर वापरला आहे. जर तुम्हाला याचे पापड जरी बनवायचे असेल तरी तुम्ही ते बनवू शकता. आपलं पीठ शिजल्यानंतर तुम्ही कोणतेही पॉलिथिन घेऊ शकता. मी तेलाच्या पिशव्या घेतल्यात, ते कापून घेतलेत. पीठ आपलं चांगलं शिजून झाले, खालीवर करून घ्यायचे आधी. पीठ मळण्यासाठी ते गरम असतं म्हणून एक कॅरीबॅगमध्ये आपण ते टाकून घेणार आहे आणि या पद्धतीने मळून घ्यायचे. ते गरम असतानाच मळायचं आहे, त्याच्यामुळे मऊ होतं पीठ ते. आता त्याचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर पापड बनवायचे असेल तर तुम्ही पापड या पद्धतीने बनवू शकता. गोळे करून एकावर एक पॉलिथिन ठेवून प्लेटने ते दाबायचे. तुमचे या पद्धतीने असे पापड बनतील गोल. तुम्ही बघू शकता आपले पापड एकदम गोल आणि छान झालेले. हे तुम्ही घरातच वाळवू शकता, बाहेर नाही टाकलं तरी चालेल. पण मी ह्याच्या चकल्या बनवल्यात. आपण साच्यात ते भरून घेणार आहे पीठ. पीठ चांगलं मळून घ्यायचं, नाही तर चकली तुटते मध्ये मध्ये. तुम्ही बघू शकता जर पीठ चांगलं मळलं नाही तर आपली चकली तुटती आहे. परत एकदा पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघता आपल्या चकलीला पण एकदम छान असा कलर पण आलेला आहे. नॅचरल कलर आहे, तुम्हाला कोणताही दुसरा कलर टाकायची गरज नाही आहे. पापड पण आपले छान झालेत. हे तुम्ही वाळल्यानंतर थोड्या उन्हात ठेवू शकता, अर्धा 1 तास तरी. आपल्या आता चकल्या चांगल्या वाळून झाल्यात. एकदम असे कडक असे झालेले आहेत. वर्षभर तर ह्या चकल्या तुमच्या काही खराब होणार नाही, एकदम टिकून राहतील. चांगल्या वाळल्या आहेत चकल्या आता. आता तुम्हाला मी तळून पण दाखवणार आहे की कशी झाली ही चकली. तेल आपलं चांगलं गरम झाले. चकल्या आपल्या चांगल्याच फुगल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपण यात कोणताही केमिकलचा कलर वापरलेला नाही. बीटपासून आपण हा कलर तयार केलेला आहे. एकदम कुरकुरीत अशी ही चकली होते.